नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता तुम्ही इथे आपलं चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे। कलेजी पेटा आहे, आपल्याला तो फ्राय करायचा आहे। इथे बघा मी ना कलेजी पेटा आणलेला आहे आणि दोन इथे चिकनचे लेग पीस आहेत। तर आपल्याला हे पहिले मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आपण फ्राय करणार आहोत ना, त्यासाठी मॅरिनेट कसं करायचं ते पाहूया आणि काय काय आपण इथे मसाले वापरणार आहोत ते आता आपण पाहूया। सर्वात पहिले इथे बघा आपण लिंबू पिळून घेऊया, अर्ध लिंबू घेतलेलं आहे। आता चिकन आपलं किती आहे, म्हणजे जसं इथे पेटा कलेजी घेतला आहे ना, मी तर ते पाव किलोच आणलेलं आहे आणि चिकनचे 2 लेग पीस घेतलेले आहेत। आता जर आपलं चिकनचं प्रमाण जसं जास्त असेल तर लिंबू जास्त घ्या। इथे मी फक्त अर्धा लिंबू घेतलेला आहे पिळून। एक चमचा आलं लसूण पेस्ट, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। पाव चमचा हळद, हे बघा अर्धा चमचा मी काश्मीरी पावडर घातलेली आहे आणि इथे अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आपलं घरगुती तिखट आहे। ही पाव चमचा आहे ना जिरे पावडर आहे। हे ना 1 चमचा आपण तंदुरी फ्राय मसाला घेतलेला आहे। आता आपण हे सर्व ना कालवून घेऊया, पण त्याआधी यामध्ये ना थोडासा मी कोथिंबीर घालते। आता कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर तुम्ही स्किप करा। आता हे सर्व आपण ना मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं। हे बघा, आता बघा तुम्हाला जर लगेच फ्राय करायचं असेल ना तर तुम्ही ह्यामध्ये मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा बेसन पीठ घालून तुम्ही लगेच फ्राय करू शकतात। तर आता मी हे संध्याकाळपर्यंत मॅरिनेट करायला ठेवणार आहे, तर बाहेर न ठेवता आपण ते फ्रीजमध्ये ठेवायचं। तुम्ही असं मॅरिनेट करून दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पण करून तळून खाऊ शकता, पण ते फ्रीजमध्ये ठेवायचं। इथे बघा सर्व असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण झाकण ठेवून चांगलं 5-6 तासासाठी याला मॅरिनेट करायला ठेवूया, फ्रीजमध्ये ठेवून देऊया। चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे। कलेजी पेटा आहे, आपल्याला तो फ्राय करायचा आहे। त्यासाठी बघा आता मी इथे काय घेणार आहे, इथे मी 1 चमचा ना मैदा घेते आणि इथे 1 चमचा ना हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि कुरकुरीतपणा यावा म्हणून 1 चमचा इथे मी रवा घेते। आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं। बघा इथे छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ना फ्राय करायला सुरुवात करूया। पण गॅसवरती तेल पण तापायला ठेवलेलं आहे। तेल पण आपलं चांगलं तापत आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तेल छान तापलेलं आहे। ते कसं चिकनला मी थोडं तेल घेतलेलं आहे इथे, कारण कसं चिकनचं तेल मग कसं आपण दुसऱ्या भाजीला वापरू शकत नाही ना, त्यामुळे कसं थोडंच इथे घेतलेलं आहे। म्हणजे मग थोडेच पीस इथे घालायचे तळायला। फटाके पण तिकडे त्याचे फुटून घालायचे। हे बघा थोडंच टाकायचं। हे बघा इथे एक बाजू छान अशी तळून घ्यायची, फ्राय होऊन द्यायची, नंतर दुसरी बाजू फ्राय करायची। थोडं तेल घेतलंय ना, त्याच्यामुळे इथे मी थोडे पीस तळायला घेतले, कारण कसं चिकनचं तेल कसं आपण मुरलं ना तर ते चिकनमध्येच टाकणार ना, इतर भाजीला नाही वापरू शकत। म्हणून कसं थोडंच तेल घ्यायचं, थोड्या तेलामध्ये ना असं थोडे पीस घालून चिकन फ्राय करून घ्यायचं। म्हणजे कसं आपलं उरलेलं तेल आपण एकदा चिकन आणलं की त्याला वापरू शकतो। चॅनलवर नवीन असतील ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही पण असं छान कलेजी पेटा आणून मस्तपैकी असं फ्राय करून खाऊ शकता आणि टेस्ट पण अशी गाडीवर मिळते ना आपल्याला, तशीच चव लागते। एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। कलेजी पेटा फ्राय करायला वेळ लागत नाही, लगेच होतं। अशा प्रकारे आपण सर्व कलेजी पेटा फ्राय करून घेऊयात। हे बघा लेग पीस फ्राय करूया। हे बघा, हे बघा लेग पीस बरोबर आपण ना कलेजी पण साईडला जागा आहे ना शिल्लक, तर मग कसं टाकून घ्यायचं, कशाला जागा वाया घालवायची नाही का। वाव, बघू शकता किती सुंदर असं लेग पीस आपला तळला गेलेला आहे। हे बघा
आता दुसरा पण काढून घेऊया. हे बघा, हे कलेजी पेटा पण झालेला आहे. हा पण आपण काढून घेऊया. एकदम छान असं कुरकुरीत झालेलं आहे आणि चव तर एकदम भारी झालेली आहे ना विदू? हो. हे बघा, इथे पाहू शकता तुम्ही, छान असं आपला कलेजी पेटा फ्राय झालेला आहे. 2 लेग पीस पण फ्राय केलेले आहेत. मस्त कांदा घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे. आता छान असं याच्यावरती लिंबू पिळायचं आणि मस्त खायचं. कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करा. धन्यवाद.